दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराच्या तपोवन येथील हाय प्रोफाईल नक्षत्र अपार्टमेंटमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. मध्यवर्ती गुन्हे शाखा यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत कारवाई केली. या प्रकरणात आरपीआयचे पदाधिकारी पवन क्षीरसागर आणि संशयित महिला कविता साळवे तसेच अन्य इतर साथीदार यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले होते. या संदर्भात संशयित आरोपी पवन पवार आणि कविता साळवे यांच्यावर नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 3 डिसेंबर रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या वेश्या व्यवसाय प्रकरणातील दोघांनाही आणि इतर साथीदारांना निर्दोष मुक्त केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या बचाव कामासाठी ॲडव्होकेट सतीश देसले आणि दर्शना सिंग गुजर यांनी संशयित आरोपींची बाजू न्यायालयात मजबूतपणे मांडली आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 5/4/5/9/2024 रोजी एका उच्चाभ्रू सोसायटीत कुंटनखाना चालतो अशी गुप्त बातमी ही क्राईम मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्या घरात रेड करण्यात आली होती. परंतु आज वर्षभरानंतर त्या गोष्टीचा निकाल मिळालेला आहे. त्यात माझे पक्षकार मान्य पवन क्षीरसागर यांना देखील अटक करण्यात आली होती. निव्वळ राजकीय द्वेषापोटी हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आज रोजी आम्हाला न्याय मिळालेला असून सदर गुन्ह्यात पवन क्षीरसागर कविता साळवे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. पुराव्याअभावी हा निर्दोष मुक्ततेचा आम्हाला निकाल मिळाला. दरम्यान तब्बल 1 वर्षामध्येच ॲडव्होकेट यतीश देसले आणि ॲडव्होकेट दर्शना सिंग गुजर यांनी पवन क्षीरसागर आणि कविता साळवे यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध करत त्यांची बाजू न्यायालयात सादर केली आणि त्यांना सर्व आरोपातून निर्दोष घोषित करण्यात आले आहे. दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक.